नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, हा जो प्रणित मोरे आहे आणि तो जे त्याच्या कार्यक्रमातून टी व्ही शोमधून जे विनोद करतो ते सगळे अश्लील विनोद असतात. तर त्या अश्लील विनोदाला प्रतिसाद कोण देतं? त्याला तिथेच कुणी का बोलत नाही? त्यामुळे प्रतिसाद देणारे जे आहे तिथे खो खो करून मोठ्याने हसून दाद देणारे आहेत, त्याला अधिक प्रोत्साहित करणारे आहेत, ते खरे यातले त्यांची खरी चूक आहे. ते खरे या सगळ्याला जबाबदार आहेत. ते दोष कुणाचा असेल तर प्रणित मोरेचा दोष आहेच, तो भाग वेगळा झाला. परंतु प्रणित मोरेपेक्षाही त्याला साथ देणारे जे आहेत, प्रतिसाद देणारे जे आहेत, खो खो करून मोठ्याने हसून त्याला दाद देणारे आहेत, त्यांचा खरा दोष आहे, त्यांची खरी मुख्य चूक आहे. त्याच्या कुणीही आजपर्यंत लक्षात आणून दिलेली नाही आहे. लक्षात आणून समोर बसलेल्यांपैकी त्याला एकाने ते लक्षात आणून द्यायला पाहिजे होतं की तू काय बोलतोस. एका महिलेशी बोलतोयस, एका तरुणीशी बोलतोयस, महिलेशी बोलतोयस, मोठ्या माणसांशी बोलतोयस, तुझ्या आई समान आहेत, त्यांच्याशी तू असं वागतोयस, असं बोलतोयस, अशी भाषा तुला शोभते का? असं बोलणारा एकही तर भेटला नाही. आणि तो का? कशामुळे? आम्ही आमचा सगळा विवेक गमावला आहे का? आमची अभिरुची जी आहे त्या अभिरुचीचा स्तर आमचा इतका खालावला आहे का? खरंच हे सगळे प्रश्न पडण्यासारखे आत्ताचे सगळे विषय आहेत. हा गंभीर मुद्दा आहे की आमच्याकडे महाराष्ट्राला, खरं तर आपल्या महाराष्ट्राला, महाराष्ट्रीय मराठी संस्कृतीला, मराठी साहित्याला मोठमोठ्या साहित्यिकांची, त्यातही विनोदवीरांची परंपरा लाभलेली आहे. अगदी त्यामध्ये अनेक नावं येतील, परंतु मुख्य त्याच्यामध्ये नावं येतील ते येतं आचार्य, साहित्य सम्राट आचार्य अत्रे, पु ल देशपांडे किंवा कथाकार शंकर पाटील येतील, द मा मिराजदार येतील, अशी खूप नावं याच्यामध्ये येतील. त्यांचे विनोद असे खरंच कमरेच्या खाली वार करणारे असायचे का? असे अश्लील भाषेत असायचे का? कुठेतरी त्याला स्तर होता. मुळात ती सगळी थोर माणसं होती, त्यामुळे त्यांना एक स्तर होता, वैचारिक वगैरे त्यांना स्तर होता. आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या विनोदवीरा जे साहित्यिकाची नावं सांगितली त्या सगळ्यांना गुरुसमान असलेले म्हणजेच राम नाट्याचार्य राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरींचे विनोद बघा. त्यांना एवढी विनोदबुद्धी होती, पण त्यांनी विनोदबुद्धीला एक स्तर ठेवला होता, स्तर राखला होता. बघा त्यांची नाटकं बघा, त्यांचं साहित्य बघा, त्यातून सगळे विनोद बघा. ते कसे विनोद आहेत? कुणाचा अपमान करणारे नाही आहेत, कुणाला तुच्छ लेखणारे नाही आहेत, आणि त्यात अश्लीलता नाही आहे कुठे. हा जो प्रणित मोरे आहे त्याचं ते एकूण कार्यक्रम जर बघितले आपण तर समोरच्या महिलेशी तो कसा वागतो. त्यामुळे तुम्ही तिची आई आहेत, तुमचं वय किती आहे, त्याच्या पुढचे त्याचे प्रश्न असतात. एवढं सुंदर तुम्ही दिसता कशा, अमुक तमुक, तुम्ही लग्नात तुमचं वय किती होतं, आणखीनही तो बरेच काही प्रश्न विचारतो, जे नको नको ते प्रश्न सगळे विचारतो. आणखीन आत्ताचा मुद्दा काढलेला तो 370 रुपयाचा बिर्याणीचा. म्हणजे तुम्ही स्त्रीला आपण कोणत्या, अजूनही आमची स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता जी काय आहे स्त्रीकडे बघण्याची, ह्या मानसिकतेवर खरं तर हा मानसिकतेचा प्रश्न आहे. आणि आपली मानसिकता यातून प्रथित होते, दिसून येते की स्त्री ही एक माणूस आहे. ह्या आधीचा माझा व्हिडिओ तोच होता, ह्याच विषयावर होता की स्त्री एक माणूस आहे. तिला पहिली गोष्ट म्हणजे आपण सन्मान दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे. तिला प्रतिष्ठा आहे, तिला मन आहे, तिला भावना आहेत. ती पण एक माणूस आहे. ती काही उपभोगाची वस्तू आहे का? तिला उपभोगाची वस्तू असल्यासारखं ज्यांची विधानं आहेत. 370 रुपयाची बिर्याणी दिली की त्यांनी पुढं जे म्हटलेलं आहे ते आपण कुणी म्हणू शकत नाही, उच्चारू शकत नाही. तसा विचार करणं पाप आहे. मुळामध्ये ह्यांनी स्त्रीच्या पोटीत जन्म घेतलेला आहे ना, मग स्त्रीविषयी असे उद्गार कसे काढू शकतात? आणि आम्ही ते सहन कसे करतो?
आमच्या माता भगिनी समोर त्याच्या माता भगिनी बसलेल्या असतात, त्या कशा सहन करतात? एरवी एखाद्या विधानाचा गैरअर्थ लावतात आणि त्याच्यावर मोर्चे काढणार, त्याच्यावर काहूर माजवणार. मग असे समोर खालच्या पातळीवरचे, खालच्या स्तरावरचे विनोद चालले असताना, विधानं चाललेली असताना तुम्ही गप्प का बसता? तिथे जाब का नाही विचारत? त्यामुळे आमची अभिरुची खालवलेली आहे ह्यात प्रश्नच नाही. स्तर आमचा एकूण वैचारिक स्तर, बौद्धिक स्तर, आमची अभिरुची, आमची वाचन संस्कृती एकूणच खालावत चाललेली आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल, स्वीकारावं लागेल. आम्हाला आमच्या अभिरुचीचा स्तर हा वर न्यावा लागेल. हे सगळं खरं आहे, परंतु एका दुसरा जर वाट चुकत असेल, चुकलेला वाट असेल, वाट चुकलेला असेल, तो असं काही चुकीचं बोलत असेल, चुकीचा संदेश जाणार असेल, माता भगिनींचा स्त्री वर्गाचा त्यामधून अपमान होत असेल, तर त्याला जा विचारायला नको का? त्याला जमिनीवर आणायला नको का? त्यालाही तिथून काहीतरी बोध मिळेल आणि त्याच्यातही सुधारणा होईल. आता ह्यांनी याच्यात सांगितलंय, माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केलेली आहे, पण ही दिलगिरी म्हणजे वरवरची सरळ एक मलमपट्टी असते, त्याला काय अर्थ नाही आहे. ह्याच्याकडे त्याच्या आधीचे बघा तुम्ही, सगळे त्याचे व्हिडिओ काय बघितले आपण, कार्यक्रम वगैरे, तर तो असंच बोलतो काही ना काही. त्याच्या रक्तात, अंगात ते मुरलेलं आहे, हा त्याचा स्थायीभाव झालेला आहे, म्हणून तो पटकन बोलून जातो. प्रणित मोरे पटकन जे समोरच्याला बोलून जातो, का बोलतो? एकदम खालची पातळी तो का काढतो? महिलांविषयी अशी विधानं का करतो? व त्याच्याच कार्यक्रमातून अशी जी विधानं होतात तरुण मुलींविषयी, महिलांविषयी, ती का होतात? तर त्याला ती सवय पडून गेलेली आहे आणि कुणी काही आपलं करणार नाही, कुणी जा विचारत नाही, सगळे फक्त हसतात आणि त्यांना गंमत वाटते. हा गमतीचा भाग आहे का? का गांभीर्य नाही का? गंभीरता नाही का? कुठेतरी गांभीर्याने बघितलं पाहिजे. आपण कुठला तरी विषय आपण गंभीरपणाने घेतला पाहिजे. सगळीच गंमत जमत चालेल का? पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत? पुढच्या पिढीला चांगला संदेश द्यायचा असेल, आमच्या संस्कृतीची जी महान परंपरा आहे ती जतन करायचं असेल, संवर्धन करायचं असेल आणि पुढील पिढीपर्यंत ती पोचवायची असेल, तर आम्हाला आमच्या आजच्या वर्तनामध्ये, अभिरुचीमध्ये बदल करावा लागेल. हा सगळ्यांसाठीच आहे, हे सगळ्यांसाठी आहे. ह्यात बदल नक्की करावा लागेल. आणि मुख्य म्हणजे समोरचा करतोय, समोरचा काही बोलेल, आम्ही सहन का करतोय? आम्ही त्याला जाब विचारला पाहिजे किंवा त्याला सांगितलं पाहिजे, समजवलं पाहिजे, समज दिली पाहिजे की तुझं बोलणं, तुझी विधानं, तुझे विनोद अशा स्तरावरचे असता कामा नये. यातून आमची मानसिकता दिसते की स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, स्त्रीला आपल्या विधानांमधून प्रतिष्ठा दिसली पाहिजे, प्रतिष्ठा व्यक्त झाली पाहिजे. तिची खिल्ली उडवता कामा नये, कुचेष्टा करता कामा नये. स्त्री म्हणजे गंमत नव्हे, ती उपभोगाची वस्तू नव्हे. 370 रुपयाची बिर्याणी दिली की झालं असं नाही आहे. आपण सर्वजणी एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. म्हणजे पहिली गोष्ट आपल्या जबाबदारी येते तिचा सन्मान राखणं, तिची प्रतिष्ठा राखणं. ही पहिली जबाबदारी